नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही शंकरपाळी खाऊन तर बघा। तर काव्या म्हणते की एवढ्या शंकरपाळ्या कोणी बनवल्यात? त्यावर नंदिनी म्हणते की पार्थाने स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत। तर नंदिनी म्हणते की तू एकदा टेस्ट करून तर बघ। तर शंकरपाळी खाल्ल्यानंतर काव्या म्हणते की अगदी जीवाने बनवल्या तशाच लागताहेत शंकरपाळी। तर हे ऐकून जीवाला मात्र खूप मोठा धक्काच बसतो आणि तो विचार करू लागतो की ही काव्या काय बोलतेय। तर पार्थही तिला विचारू लागतो की जीवाने बनवल्यासारखं। तर दुसरीकडे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मालिनीने तिच्या दोन्ही सुनांना खूप मौल्यवान नेकलेस गिफ्ट दिलेले असतात आणि मालिनी म्हणते हा आमचा खानदानी दागिना आहे आणि आज मी तुम्हा दोघींना हे देत आहे। त्यानंतर मालिनीने आता सुनीताला फोन करून फराळासाठी बोलावलेलं असतं। तर इकडे सुनीताची वेगळीच प्लॅनिंग सुरू असते। तिच्या हाती पेनड्राईव्ह लागलेला असतो ज्यात जीवा आणि काव्याचा व्हिडिओ आहे आणि ती म्हणते की मालिनी, उद्या तर मी तुझ्या घरी फराळ करायला येईन, पण तुझ्यासमोर मोठं सत्य देखील आणणार आहे। आणि अखेर लॅपटॉपमध्ये जीवा आणि काव्याचा तो व्हिडिओ सुनीता आता सगळ्यांना दाखवणार आहे। तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवाच आहे हे सत्य कदाचित सगळ्यांसमोर येणार आहे का? हे आता येणाऱ्या पुढील भागातच आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यासाठी येणारे पुढील भाग नक्की बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।